संघ धामणी अजित जय महाराष्ट्र चषक 2025 मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। खूप चांगलं एकदा आणि खूप चांगलं डोनेशन या स्पर्धेला पाहायला मिळते। चला सामन्याला सुरुवात करा, उशीर करू नका। सामन्याला सुरुवात, पहिलाच बॉल, फक्त सन्मान दिलाय तिथपर्यंत एक मिळाले सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे। एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल। 5 षटकांची मॅच। संघाचं वैयक्तिक पहिलं षटक आकाश वाघ गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय। दीपक वारे सध्या स्ट्रायक वरती पाहतोय आणि नो स्ट्रायक वरती आपण फलंदाज पाहतोय दीपक पारदी। दोन्ही दीपक नावाचे खेळाडू आपल्याला आज त्या टीम्स मध्ये पाहायला मिळत आहे। चला दोन्ही टीमला विनंती आहे थोडं स्पीडअप करा प्लीज। 5 षटकांची मॅच खेळायची, अजूनही जर पहिल्या राऊंडचा विचार केला तर अजूनही एक मॅच बाकी असणार आहे, त्याच्यामुळे थोडं सहकार्य करा प्लीज। फटका भरपूर चांगला फटका फसलाय, धोक्याची घंटा होऊ शकते, फलंदाज होईल बाद आणि पहिला धक्का बसतोय। दीपक बॅक टू द डगआउट। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय आकाश। बॅटची एनर्जी लागली जाते, शतरक्षकाच्या डोक्यावर बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार। इथे एक दमदार चौकार, मिळतील धावा 4 आणि या 4 धावांनी संख्येचं धावसंख्या जर पाहिली तर 5 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे। फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला, बॅटची एनर्जी लागली आणि त्याच्यानंतर शतरक्षकाच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, एक दमदार चौकार पाहायला मिळतोय। 5 षटकांची मॅच, 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर विचार केला तर पहिले षटक चालू असताना फक्त 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या षटकातले अजूनही काही बॉल शिल्लक असतील। गोलंदाज आपण पाहतोय आकाशला। आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपला जातोय। पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती एक दमदार चौकार पाहायला मिळाला। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला, ताकदीचा वापर, बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार। बिग 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 सिक्स। या षटकाच्या साईने धावसंख्येत धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा पाहायला मिळाल्या 11 धावा। चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते। बॅटिंग करत असताना टीम डोनेवाडी एक खूप लांबून प्रवास केलाय आज या स्पर्धेमध्ये आणि त्यांनी देखील प्रतिउत्तर देखील पाहायला मिळतोय। एक चांगला धावसंख्येचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केलाय त्या टीम्सनं आणि खरं बॅटिंग करत असताना आपण पाहतोय कारण एक चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते। पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॉल थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज बॉल अडवला जातोय आणि इथून जर पाहिलं तर बॉल होते डॉट आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा सध्या धावफलकीवरती पाहायला मिळते। एक चांगला कमबॅक केला या पहिल्या षटकामध्ये, जरी मोठा फटकाला त्याच्यानंतर डॉट पाहायला मिळतोय। एक चांगली सुरुवात पाहायला मिळते। स्ट्रेट ऑफ मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, धोक्याची घंटा, फलंदाज होईल बाद। अजून एक मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना डोनेवाडी टीमला। किरण बॅक टू द डगआउट। चला स्पीडअप करा, उशीर करू नका प्लीज। डोनेवाडी टीम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते टीम गाय सरण। खर तर बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर अजून काही बॉल शिल्लक असतील आणि षटक देखील संपले गेले।
एक षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा सध्या धावलकरती पाहायला मिळत आहे. खूप कमी धावा पाहायला मिळाल्या आणि महत्वाची विकेट सध्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 फलंदाज सध्या तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिले तर 11 धावा सध्या धावफलकीवरती पाहायला मिळत आहे. एक चांगल्या टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त अवघ्या 11 धावा पाहायला मिळत आहे. अजूनही जर पाहिलं तर 4 षटकांची मॅच असणार आहे. अजूनही जर पाहिलं तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक गोलंदाजीवरती आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आकाश दरवडा सध्या दुसरं षटक हलण्यासाठी तयार. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय बॅटिंग करत असताना दीपक पारदी सध्या पाहतो. फक्त एक बॉल पेस केलाय लेफ्टी बॅट्समन. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय ओम. पहिलाच बॉल दांडी गोल विकेटचं पतन अजून एक धक्का बसला जातोय आणि ओम बॅकचा डगआउट पाहायला बोलतोय. फुलटॉस बॉल होता, फायदा उचलता आला नाहीये. बॅटच्या मधोमध बॉलला जर पकडला असता तर बॉल नक्कीच सीमारेषेच्या बाहेर षटकार पाहायला मिळाला असता, परंतु कमबॅक केलाय गोलंदाजानं आणि तर अजून एक धक्का बसेल. धक्का क्रमांक 3 ओम आल्या मात्र माघारी परतवला जाते. एक चांगली सुरुवात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि एक चांगला कमबॅक केलाय. धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 11 धावांवरती पाहायला मिळते. एक चांगला कमबॅक केला या दोन्ही टीम म्हटलं तर एकमेकांशी आज एक चांगली लढत पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आकाश हा गोलंदाज पाहतोय आणि पहिला एक मोठा विकेट सध्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाले यश. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय. बॅटची एनर्जी लागली जाते. धोक्याची घंटा चुकी करणार नाहीये. फलंदाज होईल बाद. अचानक आल्या मात्र माघारी परतवला. फलंदाज होईल बाद. यश बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. खूप चांगले बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय शतरक्षकाने आणि खरं तर गोलंदाजाने दिलेली साथ एक चांगली. डेफिनेटली जर आपण विचार केला तर कमबॅक केलाय. सध्या आपण पाहतो रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती. बॉलिंग टाकत असताना टप्पा पडल्यानंतर थोडीशी बॅटची एनर्जी लागली झाली आणि त्याच्यानंतर शतरक्षकाने दिलेली साथ प्रॉपर कॅच पकडले आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाला. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 फलंदाज मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला. 6व्या क्रमांकावरती फलंदाज आपण पाहतोय लकी. ह्या टीमचा लकी नक्की असेल की नाही हे देखील पाहणं खूप गरजेचं असणार आहे, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. 5 षटकांची मॅच. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा सध्या धावलकरती पाहायला मिळत आहे आणि त्याच्यानंतर 6व्या क्रमांकावरती फलंदाज पाहतोय आपण लकीला. लेफ्ट बॅट्समन टेनिस क्रिकेट मधला जर सर्वाधिक घातक बॅट्समन सध्या म्हटलं जात आहे. फटका भरपूर चांगला फसलाय. अजून एक क्या बात आहे. अजून एक आणि आजच्या दिवसामधली पहिली हॅट्रिक सफलता पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय आकाश. मैदानामध्ये खूप चांगली कामगिरी. आल्या मात्र माघारी फलंदाज होईल बाद. फलंदाज आपण पाहतोय लकी. बॅक टू द डगआउट. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा सध्या धावलकरती पाहायला मिळाला. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपला जातो आणि 3 बॉलमध्ये 3 विकेट आणि आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिकचा विक्रम आज आपण पाहतोय. जय महाराष्ट्र चषक धामणी आयोजित केलेली एक दमदार स्पर्धा आणि या स्पर्धेचे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधली तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसऱ्या लढलीमध्ये आपण जर पाहिलं तर बिग फाईट मॅच पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये आज आपण पाहतोय गोलंदाजावरती आपण पाहिलं तर आकाश हा गोलंदाज पाहतोय आणि पहिली विकेट हॅट्रिक या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला या 7व्या क्रमांकावरती शशिकांत हा फलंदाज पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम डोणेवाडी. गोलंदाज पुन्हा एकदा या गोलंदाजी मार्कवरती सज्ज. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण शशिकांत.
क्या बात आहे. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, थोडस बाहेरून जाणारा बॉल, एक अव्वांतर धाव मिळेल आणि गोलंदाजाला वॉर्निंग असेल. वन बॉम्ब्स देखील दिला गेलाय. खूप उचली घेतली. टप्पा पडल्यानंतर भरपूर हाईट आपल्याला पाहायला मिळाली. आपण रिप्ले ऍक्शन मध्ये जर पाहिलं तर एक चांगलं योगदान टेलिकास्ट पाहायला मिळतं. पहा, टप्पा पडल्यानंतर भरपूर वरना बॉल गेलाय. खूप हाईट आपल्याला पाहायला मिळाली आणि पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. धावसंख्येत बदल, धावसंख्या जर पाहिली तर 13 या आकड्यावरती पोहोचली गेले. 12 या आकड्यावरती पोहोचली गेले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, वेग भरपूर पाहायला मिळाला. फुटवर्कचा वापर, बॉल निघून चाललाय स्ट्रिकच्या हातामध्ये. अजून एक बॉल निघेल डॉट. सध्या रिप्ले ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर आणि बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाहीये. क्षेत्ररक्षकाने दिलेली साथ सध्या कमबॅक करतोय क्षेत्ररक्षक खेळाडू. एक चांगला कमबॅक केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आकाश आपण पाहतोय. पहिल्या 3 बॉलवरती 3 विकेट पाहायला मिळाला. त्याच्यानंतर लोका प्लेजर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा, फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का बसेल. फलंदाज शशिकांत बॅक टू द डगआउट. चुकीला माफी नाहीये. खरं तर आपण टेनिस क्रिकेट म्हटलं तर मेहनत करणं, परफॉर्मन्स करणं खूप महत्वाचं आहे आणि ते थोडंसं कमी पडलेत. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम डोणेवाडी. बॉल हातामध्ये होता. सध्या रिप्ले ऍक्शन आपण पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण, प्रॉपर थ्रो आणि क्षेत्ररक्षकांनी दिलेली साथ आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत जर पाहिलं तर फलंदाज बाद झाले तर 5 आणि आपण जर विचार केला तर धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकाचा आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल असणार आहे. सहा विकेट झालेत. या षटकामध्ये आपण जर विचार केला तर शशिकांत हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. आमचे स्कोरर मित्र थोडेसे लक्ष द्या प्लीज. पुन्हा एकदा स्टेटॉप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जाते. फटका फसलाय परंतु क्या बात है, बॉल अडवला गेला आणि फलंदाज झेल सुटला गेलाय. एक कदाचित मोठा धक्का बसला असता परंतु एक मिळेल सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत जर पाहिली तर 13 या आकड्यावरती पोहोचले गेले. या षटकाचा आपण जर विचार केला तर षटक क्रमांक दुसरंही संपलं जाते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. खूप चांगलं झेल इफेक्ट केला. हे रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. बॉल मारल्यानंतर हा झेल कदाचित सुटला असता परंतु खूप इफेक्ट केला आणि खूप चांगला प्रयत्न त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं. टप्पा जेव्हा बॉल टाकल्यानंतर खूप धावून प्रवास केला आणि झेल टिपला गेला. अक्षय दरोड्याने हा झेल टिपला गेला. एक चांगली कमबॅक केलाय आपल्या टीमसाठी. आतापर्यंत जर पाहिलं तर 6 विकेट सध्या तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जर पाहिली तर 12-13 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं षटक अक्षय. पहिलाच बॉल, टप्पा भरपूर चांगला, वेग भरपूर चांगला पाहायला मिळाला. बॉल निघून चाललाय स्ट्रिकच्या हातामध्ये. डॉट बॉल सध्या आपण पाहतोय स्क्रीनवरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय अक्षय. गोलंदाज स्ट्राईकवरती पुन्हा एकदा तयार. फटका भरपूर चांगला, ताकदीचा वापर, टायमिंग भरपूर चांगला. बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार. इथे एक दमदार षटकार. मिळतील धावा 6 आणि या 6 धावींनी धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग. रिप्ले ऍक्शन पहा. टप्पा आपल्याला क्रॉस झाला, फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला आणि बॉलला टोलवलाय सीमा रेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार. एक दमदार षटकार पाहायला मिळाला. खूप हुशार षटकार पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना स्ट्रायकर फलंदाज पाहतोय दीपक पारधी. ओपनिंग फलंदाज, पहिल्या नंबरवरती गेलेला फलंदाज अजून ते मैदानामध्ये असेल. त्यानंतर आपण जर विचार केला तर बॅटिंग लाईन थोडीशी चांगली पाहायला मिळेल. तिसरं षटक चालू असताना पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक दमदार षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय अक्षय. पुन्हा एकदा फक्त गॅप शोधली, बॉलला टॅग केला, नंतर गॅप भरपूर मोठी पाहायला मिळाली. बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे.
अजून एक मिळेल, दमदार चौकार. क्या बात आहे. कौतुक केलं पाहिजे बॅटिंग करत असताना दीपक पारधीचं. षटकार आला, त्याच्यानंतर कमबॅक आला. रिप्ले ऍक्शन सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतो. टप्पा पडला, गॅप शोधली, बोलला प्रॉपर गॅप मध्ये ढकलला आणि बॉल निघून गेला सीमा रशीच्या पलीकडे. एक दमदार चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साईडने धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा सध्या धावसंख्येवरती पाहायला मिळतात. एक चांगला धावसंख्येचा विक्रम पुढे नेण्याचं काम केलंय दीपक या फलंदाजाकडनं. पुन्हा एकदा त्याच्यानंतर कमबॅक केला गोलंदाजानं. टप्पा पडल्यानंतर थोडंसं गोलंदाजीमध्ये थोडंसं वेगळं प्रदर्शन पाहायला मिळालं. वेग भरपूर पाहायला मिळाला. स्लो डिलिव्हरीचं प्राधान्य केलं आणि बॉल निघून गेला इस्ट्रिकच्या हातामध्ये. ज्या फलंदाजाकडे एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला तो फलंदाज सध्या जागेवरती थांबवण्याचं काम केलं गोलंदाजानं. पुन्हा एकदा तीच गती, तोच दरार आणि तोच कमबॅक सध्या पाहायला मिळतोय. अक्षरशः फलंदाज नाराज असेल जरी मोठे फटके आले त्याच्यानंतर कमबॅक केला. हे रिप्ले ऍक्शन पाहायला मिळतंय. सलगचे 2 बॉल डॉट पाहायला मिळत आहे. धावसंख्या थोडंसं थांबवलं गेलंय. 23 धावा सध्या धावसंख्येवरती पाहायला मिळत आहे. कमालीचं षटक, जरी 2 मोठे फटके आले त्याच्यानंतर कमबॅक केलाय. वाह भाई वाह, क्या बात आहे. सलगचा 3रा बॉल डॉट. जरी षटकार चौकार आला त्याच्यानंतर पॉवर दाखवली गोलंदाज आपण पाहतोय. अक्षयने देखील एक चांगली कामगिरी केली. षटक क्रमांक 3 संपलं जाते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा सध्या धावसंख्येवरती पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय डोनेवाडे टीम कडनं. चला स्पीडअप करा, टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. आपल्याला अजून भरपूर मॅचेस खेळवायचे, त्याच्यामुळे सहकार्य करा. कारण आता पाहिलं तर उन्हाचं तापमान थोडंसं कमी झालंय, त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा. सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर थोडीशी पहिली मॅच थोडीशी खूप उशिरान पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. पहिला दिवस म्हटलं, पहिल्या दिवशी देखील खूप उशिराने सामने चालू केले. उद्याचे लॉर्ड्स आम्ही काही क्षणातच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि ते उद्याचे लॉर्ड्स असतील ना, प्लीज वारंवार विनंती करतोय की उद्याचे लॉर्ड्स वेळेवरती बंधन करा. हो हो, क्या बात आहे. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल घेण्याची संधी होती परंतु एक चौकार अडवलाय आणि तिथपर्यंत मिळेल एक सिंगल. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत जर पाहिले तर 24 धावा आपण पाहायला मिळाली. रिप्ले ऍक्शन, क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला चांगल्या प्रकारे फटका पाहायला मिळाला आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. बॉल अडवले, एक धाव नक्कीच काढली गेली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. तिथपर्यंत एक मिळेल सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. जर डोनेवाडी प्रथम बॅटिंग करत असताना आपण जर विचार केला तर सिंगल डबलला प्राधान्य देऊन कमी असणार. नक्कीच थर्ड नंबरची मागणी केली बॅट्समनने. आमचे आयोजक प्रकाश असतील, त्या मी स्क्रीनवरती चेक करणार. सामना चालू करायचे पहा. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा सध्या धावसंख्येवरती पाहायला मिळतात. पप्प्या एक धामणी गावचा एक अष्टपैलू खेळाडू ते आमच्या स्क्रीनवरती चेक करताय आणि त्याच्यानंतर जे काही डिसिजन असतील तुमच्यापर्यंत पोहोचवणार. पुन्हा एकदा वेग भरपूर पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे बोलतात वाईड बॉल आणि व्हाईट बॉलच्या आपण विचार केला तर एक अवांतर धाव मिळेल आणि एक अवांतर धावने आपण जर विचार केला तर धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा. फ्ले डिलिव्हरी आहे बा, निर्धाव बॉल असणार आहे. खूप चांगला कमबॅक करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्क वरती फटका भरपूर चांगला, फुलटॉस बॉल, फायदा उचललाय. तितकंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फलंदाज होईल बाद. क्या बात आहे. इथे चेक केला जाईल हाईट फॅक्टरचा. दोन्ही टीमला एक सूचना असेल, जो निर्णय असेल तो अंतिम असेल. विनंती असेल. पहा टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो या रिप्ले ऍक्शन. फटका मारलाय, त्याच्यानंतर गोलंदाजांनी बॉल केलेला ट्राय आपण सध्या आपल्या क्या बात आहे. हे सध्या टेलिकास्ट आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. टप्पा आल्यानंतर फ्ले डिलिव्हरी आहे पहा. फलंदाज होईल बाद. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतंय.
स्टार क्रिकेट .in माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. भिलवले टीमचे कॅप्टन्स आणि सावरसे टीमचे कॅप्टन्स, विनंती असेल की पहिल्या राऊंडची चौथी मॅच असणार आहे पा. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय की यायच्या आमच्या टॉच बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बोलूया मैदानाकडे धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा दाखलवरती पाहायला मिळतात. या षटकाचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत जर पाहिलं 3 बॉलचा खेळ संपला गेला आणि 3 बॉलचा खेळ बाकी असेल. चौथं षटक गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश. क्या बात आहे. फुलटॉस बॉल होता, फायदा उचलता आला नाहीये. बॅटच्या मधोमध बॉलला सापडला नाहीये आणि बॉल निघून चाललाय स्ट्रिकच्या हातामध्ये. डॉट बॉल. क्या बात आहे. खूप चांगला कमबॅक केलाय आपल्या टीमसाठी. एक चांगली सुरुवात आणि एक चांगला कमबॅक सध्या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. सध्या रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजांनी बॉल टाकल्यानंतर टप्पा पडला, थोडस स्पिन पाहायला मिळाला आणि बॉल निघून चाललाय स्ट्रिकच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या जागेवरती थांबवली 26 धावा. पुन्हा एकदा 30 गती तोच दरार आपल्याला पाहायला मिळतो. 65 क्रमांक चौथंही संपलं जाते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळतात. एक चांगला कमबॅक केलाय फिल्डिंग करत असताना टीम आपण पाहतोय. चला स्पीडअप करा, विनंती करतोय पंचांना. उशीर करू नका प्लीज, सहकार्य करा. कालचा दिवस पहिल्या दिवसामध्ये देखील खूप उशिराने आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाल्या आणि मी प्रत्येक टीम्सला ज्या टीम्सने या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलाय, उद्याचे लॉर्ड्स असतील, उद्याच्या ज्या टीम्स असतील त्यांना मी वारंवार विनंती करतोय की उद्या लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा, अन्यथा प्रत्येक टीम्सला पॅनलिस्ट केला जाईल. एक दमदार आयोजन आपल्याला पाहतो. जय महाराष्ट्र चषक 2025 एक दमदार आयोजन धामणी गावाने केलेली एक मानाची सन्मानाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं विलंब करा प्लीज. क्या बात आहे. शेवटचं षटक, पहिलाच बॉल वेगवतीने टाकला, बॉल निघून चालला स्टिकच्या हातामध्ये. डॉट बॉल. क्या बात आहे. रिप्ले ऍक्शन सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर, फुटवर्कचा वापर, शतरक्षकांनी दिलेली साथ आणि पहिलाच बॉल निघालाय डॉट. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल, क्षेत्ररक्षण तितकं चांगलं पाहायला मिळतं. थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळालंय. तिथं एक मिनिट सिंगल, दुसरीचा प्रयत्न, धोक्याची घंटा, तुत्तू मैं चुकी करणार नाही, फलंदाज होईल बाद. हे बघा आयोजकांचा निर्णय आहे. रन पण नसणार आणि फलंदाज सेफ असणार आहे. मिळेल फक्त एक सिंगल. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तर या षटकाचा आपण जर विचार केला तर 2 बॉलचा खेळ संपला जातो. गोलंदाज पुन्हा एकदा त्या क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. वेग भरपूर पाहायला मिळाला. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाही. बॉल निघून चाललाय इर्षिकच्या हातामध्ये. अचून एक बॉल निघेल. डॉट. कमालीची गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 3 बॉल फेस केले. 3 बॉल मध्ये पाहिलं तर फक्त 1 धाव खर्च केली आहे. 2 बॉल डॉट आतापर्यंत पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजीवरती आपण पाहतोय भास्कर. एक कमालीचं षटक पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा वेग भरपूर पाहायला मला. एक्सप्रेस गोलंदाज पाहायला मिळाला आणि कमालीचा अचून एक बॉल निघेल. डॉट. क्या बात आहे. आज एवढी गर्दी पाहायला मिळते. फायनल डे ला म्हटलं ना तर चारी बाजूने प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. आज पनवेल नगरीमध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा. 2 बाईक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत आणि एक चमचमत्या ट्रॉफी सध्या आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर यॉर्करचा बॉल टाकल्यानंतर बॉल निघून चाललाय स्ट्रिकच्या हातामध्ये. सध्या रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. वेग भरपूर, टप्पा पडल्यानंतर थोडीशी बॅट कमबॅक केला आणि बॉल निघून चाललाय स्ट्रिकच्या हातामध्ये. डॉट बॉल. जेवढं खेळाडू आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे खेळाडू आज आपल्याला या
क्रीडांगणावरती पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटॉस बॉल होता. गॅप श्रेणी चेंडूला ट्रॅव्हल केलं जातं. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथपर्यंत एक मिळेल सिंगल. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत भर धावसंख्येत जर पाहिली तर 28 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळालेत. या षटकाचा आपण जर विचार केला तर षटक क्रमांक 5 संपलं जाते आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिले तर 28 धावा. येणारे बॉल असतील 30 आणि 30 बॉल मध्ये 29 धावांचा पल्ला गाठायचाय पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम गायचरणवाडी टीमला. भिलोले टीमचे कॅप्टन्स आणि सावरसे टीमचे कॅप्टन्स, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की लाचा पुकार असेल प्लीज यायचे लगेच. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेत. आमचे जवळचे परमित्र आपण पाहतोय अनिल, एक टेनिस क्रिकेट मध्ये एक चांगला अष्टपैलू खेळाडू आणि डॅशिंग डायमंड. अनंत खैर साहेबांना मी विनंती करतो की त्यांच्या हस्ते नाणेफेकी केलं जाईल आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आम्ही संवाद देखील साधणार. आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे आयोजक असतील प्रकाश सर. इथं सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय स्वागत केलं जातं प्रत्येक टीमचे कॅप्टन्सला. इथं स्वागत होईल मान्यवरांचं. गणपत दादा वारगडा पत्रकारांनी त्यांच्यासोबत आपण पाहतोय उषाताई वारगडा आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. वेळात वेळ काढून खरं तर एक दिलाचे दिलदार माणूस आणि खरं तर सातत्याने चर्चेत असलेले एक चांगले व्यक्तिमत्व गणपत दादा वारगडा आणि उषाताई वारगडा आज सध्या स्क्रीनवरती पाहतोय. एक दमदार एंट्री त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खरं तर पनवेल भागामध्ये जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेटची स्पर्धा पाहतोय त्या त्यावेळेस एक उपस्थिती खरं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जय महाराष्ट्र धामणी, जय महाराष्ट्र चषक 2025 मध्ये आलेले तमाम रसिक क्रीडा नगरीचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. मी मान्यवरांना विनंती करतो की व्यासपीठावरती अस्तमन व्हायचंय. वेळात वेळ काढून आले तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सध्या दोन्ही टीमचं कॅप्टनचं इथं मान सन्मान केला जातो आणि त्याच्यानंतर टॉच केला जाईल. पहिल्या राऊंडची 4थी मॅच. अनंत खैरे यांच्या हस्ते नाणेफेक केला जातोय. दोन्ही टीमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे आम्ही थोडस तुमच्याशी संवाद देखील साधणार. टॉस जिंकलाय भिलवले टीमनं यायचंय. टॉस जिंकलाय 5 षटकांची मॅच असणार. पहा टॉस जिंकून काय निर्णय असेल? फलंदाजी. 5 षटकांची मॅच. खूप चांगलं योगदान या स्पर्धेला लागले गेलंय आणि प्रथम आज मी तुम्हाला पहिल्यांदा बघतो या स्पर्धेमध्ये. भरपूर मॅचेस तुमच्या पाहिलेत मी, परंतु आज पुन्हा एकदा तुम्ही गावदेवी क्रिकेट संघ भिलवले ठाकूरवाडी आज खूप चांगला कमबॅक असेल तुमच्या टीमचा. प्रथम आपण जर पाहिलं तर प्रथम बॅटिंग स्वीकारले. 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत प्रयत्न असेल तुमच्या या मॅच मध्ये? नक्कीच 70+ धावा मारण्याचा प्रयत्न करू. ही स्पर्धा पाहतोय जय महाराष्ट्र संघ धामणी आयोजित जय महाराष्ट्र चषक. आज पनवेल नगरीमध्ये जी स्पर्धा आपल्याला पाहायला नव्हती मिळाली ती स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये 2 बाईक, स्पोर्ट्स सायकल, चमचमत्या ट्रॉफ्या, दमदार आयोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. आयोजनाबद्दल काय म्हणणार? नक्कीच खूप छान संकल्पना आहे. कारण आपल्या खालापूर पनवेल मध्ये शक्यतो 2 बाईक पहिल्यांदाच मला तरी वाटतात आणि ग्राउंड पण एकदम छान आहे. आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. ठीक आहे, तुमच्या टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज पुढची टीम आपण पाहतोय. खरं तर आपण पाहिलं तर एक चांगला खेळाडू आज आपल्याला जय महाराष्ट्र धामणी आयोजित जय महाराष्ट्र चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सावरसे टीम खूप लांबून प्रवास केलाय आणि तुम्ही एक चांगले खेळाडू आहेत. टॉस तुम्ही हारले, टॉस तुमच्या बाजूने लागला असतं तर काय निर्णय असतं या मॅच मध्ये? प्रथमच तर बॅटिंग केली असती. क्या बात आहे. प्रथम बॅटिंग केली असते, तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचे. 5 षटकांची मॅच.
किती धावांपर्यंत समोरची टीमला रोखवणार? कमीत कमीत प्रयत्न करू रोखण्याचा, 50-55 पर्यंत. तू भरपूर चांगला खेळाडू आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी घेतलाय. शेवटचा प्रश्न असेल, जे महाराष्ट्र संघ धामणी आयोजित जे महाराष्ट्र चषक 2025 आज पनवेल नगरीमध्ये, या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 2 बाईक्स स्पोर्ट्स सायकल्स या चमचमत्या ट्रॉफ्या पाहायला मिळत आहे. आयोजनाबद्दल काय म्हणणार? आयोजन तर खूप छान आहे आणि धामणी संघाने आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद मानतो. आणि शेवटचा प्रश्न, आज एवढं दमदार आयोजन पाहायला मिळतो, अशा स्पर्धा आदिवासी क्रिकेटमध्ये खूप कमी पाहायला मिळत आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक टीम्सला एक आव्हान असणार. उद्याचे लॉर्ड्स जे असतील त्यांना वेळेवरती यायचंय. आज देखील खूप टाइम झालं. टीमच्या बद्दल काय म्हणणार? टीमला काय सूचना असतील तुमच्या माध्यमातून? प्रथम तर वेळेवर येण्याचा प्रयत्न करा प्रत्येक टीम, कारण आदिवासी हे आपल्यासाठी मोठमोठे इथे आयोजन केलेलं आहे, तर वेळेचा भान असावा पाहिजे. नक्कीच तुमच्या टीमला देखील शुभेच्छा. ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये जायचं. वळूया मॅच कडे. मॅच इम्पॉर्टंट पाहायला मिळेल. प्रथम सत्र पाहायला मिळालं. प्रथम सत्र संपलं जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 8 या आकड्यावरती पोहोचली गेली. बॅटिंग करत असताना 2 फलंदाज सध्या तंबूच्या असणार. आपण जर पाहिलं तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खरा फंबलिंग पाहायला मिळालं. पंचांचा इशारा मिळाला. एक चौकार आणि चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा दाखल पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर ज्याच्या पाठबंदात 2 चौकार पाहायला मिळाले, तर फलंदाज आपण पाहतोय प्रकाश. एक चांगला कमबॅक केला आपल्या टीमसाठी. टार्गेट आहे आपण जर विचार केला तर 29 धावांचा पल्ला गाठायचा येणारे 5 षटकामध्ये, आणि पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर कमबॅक केलं बॅटिंग करत असताना. यॉर्कर पद्धतीचा बॉल थोडासा करा फंबलिंग, तितकं चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तिथपर्यंत एक मिळेल सिंगल, आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा दाखल पाहायला मिळतात. आज खरं तर दोन्ही टीमसाठी मॅच खूप इम्पॉर्टंट पाहायला मिळेल. आज खरं तर एक दमदार आयोजन, एक चांगली प्लॅटफॉर्म आज खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. मी खरं तर आयोजकांचं कौतुक करेन. खरं तर या स्पर्धा म्हटल्या या विभागामध्ये ज्या स्पर्धा आज आपल्याला खूप चांगल्या रीतीने पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल, फलंदाज आपण जर पाहिलं तर फलंदाज होईल बाद, आणि तो पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना गायचरणवाडी टीमला. फलंदाज होईल बाद. नरेश बॅक टू द डगआउट. थँक्यू मनोज. भिलवले गावातील एक दमदार व्यक्तिमत्व, माजी सरपंच विष्णू खैर साहेबांना विनंती असेल, यायचंय मंचावरती, अस्वस्थ व्हायचंय. विष्णू खैर साहेबांना विनंती असेल, एक दमदार व्यक्तिमत्व भिलवले गावातील विष्णू खैर साहेबांना विनंती असेल, मंचावरती यायचंय. पत्रकार साहेब, गणपत वारगड साहेब तुम्हाला इन्व्हाइट करतायत, यायचंय लगेच. क्या बात आहे. खरं तर प्रेक्षकांची आलोटना गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आज 6 मान्यवरांची खरं तर आतुरतानं वाट पाहत होतो. आपण जर पाहिलं तर मागच्याच हप्त्यामध्ये सदस्य चषक 2025 आयोजित केलेले कोमल टिकणीने केली एक चांगली स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर गणपतदादा वारगडा एक चांगले पत्रकार, आणि खरं तर पनवेल नगरीमध्ये एक चांगले डॅसिंग डायलेमेंट, आणि खरं तर त्यांची चर्चा सध्या आपण पाहिलं तर क्रिकेटवरती अफाट प्रेम करणारे एक चांगले व्यक्तिमत्व आज आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. वेळात वेळ काढून त्याचे आपण पाहिलं तर उषाताई वारगडा, एक आदिवासी गायिका. खरं तर युट्यूबमध्ये जर आपण सर्च जरी केला तरी त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एक चांगलं संगीत, चांगलं योगदान आज आदिवासी गावांना एक चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. ते मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. ओळीया मैदानाकडे एक चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर गॅप भरपूर मोठी, आणि बॉल निघून चालला सीमारेषेच्या पलीकडे. एक दमदार चौकार पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण प्रकाश, ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला. दोन्ही टीम म्हटलं तर थोडंसं लांबून आलेत आणि ह्या टीम्स आणि या स्पर्धेमध्ये सहभागी केलेत. एक चांगलं योगदान या स्पर्धेत लाभले गेले. फायनल डेच्या दिवशी खरं तर या स्पर्धेमध्ये पाहिलं तर अफाटून गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. यॉर्कर पद्धतीचा बॉल, फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर ना तिथपर्यंत एक मिळेल सिंगल. दुसरीचा प्रयत्न, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला.
या षटकाचा आपण जर विचार केला तर अजूनही 3 बॉलचा खेळ इथं संपला गेला, 2 बॉलचा खेळ संपला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, गोलंदाज मार्क वरती फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्याला खरा फंबलिंग पाहायला मिळाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु खरा फंबलिंग पाहायला मिळाला. तिथपर्यंत एक मिळेल सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत जर पाहिली तर 19 धावा दाखल करते पाहायला मिळाले. हे सध्या आपण पाहतोय रिप्ले ऍक्शन स्क्रीन वरती. टप्पा पडल्यानंतर बॅटची एनर्जी प्रॉपर पाहिली आणि त्याच्यानंतर थोड्याशा चुक्या पाहायला मिळत आहे आणि झेल जमिनीला दान पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु पाहायला मिळाला नाही. इथं काय घडलं जात आहे, पंचांचा इशाराला व्हाईट बॉल, एक अवांतर धाव, एक अवांतर धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येवर आणि बॉल निघून चालेल सीमा पार. खराब क्षेत्ररक्षण, विकून धावा मिळतील 5 आणि या 5 धाबींनी धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा दाखल करते पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळाला. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाहीये, बॉल निघून चाललाय स्ट्रिकच्या हातामध्ये. अजून एक बॉल निघेल डॉट. समीकरण थोडस सोपं पाहायला मिळालंय. आज आपण पाहिलं तर एक चांगला कमबॅक केलाय. याच्यानंतरची जर पाहिलंय तर पहिल्या राऊंडची शेवटची मॅच पाहायला मिळेल. भेळवले त्यांच्या आगेच फाईट करेल सावरसे, ती देखील बिग फाईट मॅच पाहायला. फटका भरपूर चांगला बॉलचा पाठवलाय सीमा रशीच्या पलीकडे, आउट ऑफ द पार. बिग 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 सिक्स, क्या बात आहे. आणि रिप्ले ऍक्शन देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. बॉलिंग टाकत असताना गोलंदाज आपण पाहतोय सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आणि बॉलिंग टाकत असताना टप्पा बॅटच्या प्रॉपर मधोमध पाहायला मिळाला आणि बॉलला फेकून दिला सीमा रेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द बार. एक लांब लचक दर्जेदार षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर सामना